स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। ऑल्सो तुम्ही मला इंस्टाग्रामवर पण फॉलो करू शकता। माझं इंस्टाग्राम ID आहे हॅलो साक्षी आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी इंस्टाग्रामची लिंकसुद्धा दिलेली आहे। आता काही दिवस सुट्टी चालू असल्यामुळे कुठे ना कुठे भटकणं चालूच आहे। तर मग असा विचार केला की जवळपासची काही ठिकाणं जी पॉप्युलर आहेत पण त्या पद्धतीने किंवा त्या प्रमाणात लोक अजून तिथे विजिट नाही करत अशी काही ठिकाणं आणि प्रचंड सुंदर आणि निसर्गरम्य असणारी अशा ठिकाणी जाऊन व्लॉग शूट करावा। तर आज आहे गुरुवार आणि संकष्टीसुद्धा। तर मग इथे श्रीवर्धन म्हसा रोडवर एक वडघर पांगलोली म्हणून एक गाव आहे। तिथे स्वामी समर्थांचं खूप सुंदर असा मठ आहे। म्हणजे मी 4थीला असताना आमची ट्रिप तिथे गेली होती वन डेसाठी। तर म्हणलं मग आज वातावरण पण छान आहे, पाऊस पण नाही आहे, तर जाऊन स्वामींचं दर्शन घेऊन येऊया। अराऊंड एक 15 किलोमीटरवर असेल। तर चला निघूया। आजच्या व्लॉगसाठी पार्टनर आहे सिद्धेश दादा, म्हणजे सगळीच फॅमिली आहे सोबत। पण एक कार आणि एक बाईक असं निघणार आहेत आणि ऑफकोर्स मला कारमध्ये नाही बसायचं आहे, मी बाईकवर त्याच्यासोबतच जाणार आहे। पण असं झालं आहे की ती लोक अजून आवरून नाही झालेत आणि आम्हाला त्यांच्यानंतर निघायचं आहे, का तर त्यांना सरप्राईज करायचं आहे म्हणून। तर मी आता त्याचीच वाट बघते। म्हणजे माझं आवरून तर झालं आहे छान, पण तो येईल त्यानंतर निघायचं आहे। आज वातावरण पण एकदम छान आहे, सगळीकडे असं ऊन आहे, त्यामुळे प्रवास तर छान होणारच आहे। तर मी आता वाट बघते, सिद्धेदादा आला की आपण निघूया। प्रवासाला सुरुवात झालेली आहे। मी आणि दादा आम्ही खूप जास्त पुढे निघून आलो आहेत आणि आमची कार अजून खूप मागे राहिली आहे। पण आपण तिथे लवकर पोहोचल्यामुळे मग आपल्याला शूट करायला छान मिळालं आणि आजूबाजूचा नजारा किती सुंदर दिसतोय। मस्या मार्गे जो रोड श्रीवर्धनला गेलेला आहे त्या रोडने आपण आलेलो आहोत आणि आजूबाजूचा नजारा किती छान आहे, शांत आहे आणि गर्दीही नसते या रोडला जास्त, त्यामुळे आपल्याला ड्राईव्ह करण्यासाठी खूप छान आहे आणि एक लॉंग ड्राईव्हसाठी हा परफेक्ट रोड आहे। पण ही कसली पानं आहेत ती ना छान माहिती नाही, ती पानं आहेत ॲक्च्युली, पण पानं आहेत आणि त्यांचा कलर एवढा वेगळा आणि मस्त दिसतोय। फुलांपेक्षा छान आकर्षक वाटतं एकदम। आजूबाजूला जाताना तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीची पानं फुलं बघायला मिळतील आणि रोड पण खूप छानच आहे। चला निघूया। काका स्वामी समर्थांचा मठ कुठे आहे? मठ वडघर गावाकडून समोरच आल्यानंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ साधना केंद्र असा बोर्ड दिसतो आणि तिथूनच आतमध्ये गेटमध्ये आल्यावर समोरच स्वामी समर्थांचं छान असं मठ दिसतो। आजूबाजूचा परिसर हा खूपच शांत आणि स्वच्छ होता। गाडी पार्क करून आम्ही मंदिराकडे निघालो। फायनली आपण पोहोचलेलो आहोत। नाना वगैरे अजून काही आलेले नाही आहेत। सर्वत्र इतकी शांतता आहे आणि आजूबाजूला खूप छान वातावरण आहे। त्यातच रिमझिम रिमझिम पाऊस पण सुरू झालेला आहे आणि संध्याकाळची वेळ असल्यामुळे सूर्यास्ताचं वातावरण झालेलं आहे। तर आधी आपण जाऊन दर्शन घेऊया, मग आजूबाजूचा परिसरही आपल्याला नीट पाहता येईल। घरापासून निघाल्यापासून जवळजवळ एक 35 ते 40 मिनटं लागले असतील। सर्वत्र छान अशी वेगवेगळी झाडं लावलेली आहेत। शोची, परत जांबाची झाडं आहेत, इकडे ही व्हाईट फुलांची झाडं आहेत आणि वातावरण असलं छान झालं आहे। पाऊस येतो आहे, काळे ढग आले आहेत आणि सूर्यास्ताचंही वातावरण झालेलं आहे। आजूबाजूला छान अशी मस्त घनदाट झाडी तर आहेच, पण इथे एक मला सुंदर असं घरटं पण दिसलेत। त्या लोकांच्या आधीच आपण मठात पोचलेलो आहोत। एवढी शांतता इथे, कोणीच नाही आहे। तरी आज गुरुवार आहे आणि आजूबाजूला सगळीकडे जंगल आहे। म्हणजे येताना जो आपण रोड बघितला तो पाहिला होता की तिथे सगळं जंगल, ते वेगवेगळ्या पद्धतीची झाडं बघायला मिळू शकतात आपल्याला। या साईडला इकडे मठ आहे। आपण आता जाऊया, दर्शन घेऊया, मग मला थोडं आजूबाजूचं शूट करता येईल। पण इकडे माकडं आलेली आहेत आणि मला भीती वाटते पुढे जायची, त्यामुळे मला असं वाटतं की मी काकाची वाट बघावी।
तो आला, बहुतेक ती लोक आलीत. लवकर पोचून काही साध्य केलेलं नाही आहे आम्ही, कारण का ती लोक येईपर्यंत आम्हाला इथे थांबावंच लागणार आहे. आणि इथे जवळपास कोणी म्हणजे मंदिरात पुजारी वगैरे नाहीत की जाऊन मंदिरात डायरेक्ट एंटर करून दर्शन घ्यावं, त्यामुळे काका येईपर्यंत तरी थांबावं लागणारच आहे. आजूबाजूला किती छान दोन्ही साईडला मस्त अशी झाडं लावली, त्यामुळे खूप छान वाटतं आहे. शूटसाठी एक परफेक्ट डेस्टिनेशन असू शकतं हे. मठाच्या मागे म्हणजे मी जेव्हा लहानपणी म्हणजे 4थी ट्रीपला आले होते तेव्हा मला आठवतं आहे की त्यांनी सांगितलं होतं, म्हणजे शाळेच्या मुलांची ट्रिप म्हणून त्यांनी आम्हाला माहिती देण्यासाठी मागे राशींची झाडं आहेत, ती आपण दर्शन झाल्यावर बघूया. म्हणजे मी त्यासाठी खूप जास्त इंटरेस्टेड की मला ते शूट करता येईल. इकडे आजूबाजूला आहे थोडीफार घरं वगैरे, पण ती इथल्या जवळपासच्या माणसांच्या असतील. इकडे एका बाजूला छान डोंगर दिसतोय आणि इथे ही छोटी छोटी लागवड आता नवीनच केलेली लागवड दिसते. एवढा वेळ आम्ही तुमची वाट बघत होतो, नक्की होतात कुठे तुम्ही? एवढा वेळ का लागला तुम्हाला येण्यासाठी? आम्ही इथे नवीन असल्यामुळे रस्ता चुकलो, त्यामुळे आम्हाला यायला वेळ झाला. आणि काय आमच्या साईडला कोकणावर काही ठिकाणी नेटवर्क नसल्यामुळे आमच्या जरा हे झाले. भक्तवत्सला भक्ताभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ विजय दत्त गुरुदेव दत्त समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गायत्री माता की जय. ओम श्री गुरु महाराज की जय. म्हणून आम्हीच खाऊन टाकतो. बाबा दर्शन घेऊन झालेलं आहे. हो ग. आणि आता मंदिराच्या साईडून एक तिथे छान नजारा दिसतोय, म्हणून सगळेजण तिकडे चाललेत का तर सगळ्यांना फोटो काढायचे म्हणून. फोटोग्राफर मीच असणार आहे स्वतः, त्यामुळे आता तिथून आई शपथ व्हॉट अ व्ह्यू बॉस. मंदिर हे एक जंगलात वसलेलं असल्यामुळे आजूबाजूच्या परिसरात कोणतीही घरं किंवा गावं दिसण्यात येत नाहीत, त्यामुळे मंदिराची शांतता पूर्णपणे पाळण्यात येते. तिथे कोणत्याही प्रकारचा दंगा करून चालत नाही आणि आजूबाजूचा परिसर हा फक्त पक्ष्यांच्या आवाजात आणि प्राण्यांच्या सानिध्यात असतो. मठाबाजूनीच एक रोड गेलेला आहे, तिथे त्यांनी थोडासा चौथरा करून सेल्फी पॉईंट असं केलेलं आहे, जिथून खूप सुंदर असं दृश्य दिसतं आणि फोटो काढण्यासाठी तिथे छान वाटतं. आता वर तिथे आपण जिथे म्हणजे थोडेफार फोटोशूट काढले, कारण आज म्हणजे पावसाचं वातावरण थोडंफार झालं आणि सूर्यास्ताची वेळ असल्यामुळे तिथे वातावरण खूप छान झालं, त्यामुळे तिथे फोटो खूप छान येतात वरून. आता फोटो काढून तर झालेत, पण इकडे नक्षत्र वनाकडे असा एक मार्ग त्यांनी दिलेला. आणि मी म्हणलं की मी लहानपणी पण जिथे आले होते ते राशींची झाडं इकडे आहेत, तर ज्या प्रत्येकाच्या रास असतात त्या 12 राशींची झाडं इकडे आहेत, तर ते बघण्यासाठी आपण इथं चाललो आहे. सगळीकडे छान असं घनदाट जंगल आहे आणि इकडून पायऱ्या दिलेल्या आहेत. ह्या पायऱ्यांमार्गे आपल्याला तिकडे जायचं, चप्पल वगैरे तिकडेच राहिलेत, त्यामुळे रोड तर चांगला आहे, फक्त सगळीकडे गवत आहे. तर जाऊया आणि ती सगळ्यात महत्त्वाची ती राशींची झाडं बघूया आधी आपण. हा रोड थोडा रिस्कीच आहे तसा,
वातावरण एवढं शांत आहे ना, इतकं मस्त वाटतंय. आणि तिकडे नजारा मस्त. आता आपण आलोय मंदिराकडून, एक खाली मार्ग गेलेला आहे, तिथून आपण आता उतरून आलोय. आणि हीच ती राशींची झाडं. 12 राशी आणि 12 ग्रह अशी वेगवेगळी झाडं. म्हणजे मी जेव्हा लहानपणी आले होते तेव्हा ती अगदीच छोटी होती, पण हा खूप मोठा अभ्यासाचा विषय, आपण त्याच्याबद्दल जाणून घेऊया. नक्षत्र पुनर्वसू, वृक्ष बांबू, मंत्र ओम आदित्य नमः. आणि ह्याच्या बाजूला हे झाड लावलेलं आहे बांबूचं. असंच प्रत्येक नक्षत्राबद्दल केलेलं आहे. आणि प्रत्येक झाडाच्या शेजारी त्याची त्याची पाटी लावलेली आहे. हे पिंपळाचं झाड आहे आणि ह्याचं नक्षत्र आहे पुष्य, वृक्ष पिंपळ आणि मंत्र ओम बृहस्पतये नमः. प्रत्येक झाडापासून तो प्रत्येक नक्षत्राबद्दल सांगितलेलं आहे. मगाशी काकी मला सांगत होती ही राशींची झाडं आहेत. राशींची झाडं नाही आहेत, नक्षत्र. इथे नक्षत्र मृग, वृक्ष खैर, मंत्र ओम चंद्रमसे नमः. आणि त्याच्या शेजारी हे त्याचं झाड आहे, खैराचं झाड आहे. असेच ही प्रत्येक झाडं लाईनीत लावलेली आहेत आणि त्याच्या बाजूला नक्षत्र आणि त्याचा मंत्र दिलेला आहे. आम्ही विदाऊट चप्पल तिकडे आलेलो. कत्तिका, नक्षत्र कैत्तिका, वृक्ष उंबर, मंत्र ओम अग्नेय नमः. हे उंबराचं झाड आहे. प्रत्येक झाडाच्या शेजारी त्याची त्याची पाटी लावलेली आहे आणि त्याच्यासोबत त्याचा मंत्र पण दिला. नमस्कार. आपण आता हॅलो साक्षी नेटवर्कच्या सहाय्याने आपण स्वामींच्या मठात आलेलो आहोत. आमच्याकडे कोकणामध्ये वडघर पांगलोली इथे स्वामी समर्थांचं मठ आहे. तिथे काका महाराज म्हणून ते सांभाळतात. त्यांना इथे एका वृक्षाच्या खाली प्रवास करत असताना ह्या इथे वृक्षाच्या खाली स्वामींचं दर्शन झालं. तर त्यांनी स्वामींचा आशीर्वाद घेऊन हे मठ स्थापन केलं. आणि त्या मठामध्ये इतकी समाधान मिळतं की आजूबाजूचे पंचक्रोशीतलेही लोक इथे स्वामींचे जे भक्त आहेत ते कितीही लांब असले तरी ह्या दर्शनाला येतातच. तर हे काका महाराज हे खूप वनस्पती संशोधक आहेत. तर त्यांनी खूप अभ्यासपूर्ण खूप विचार करून त्यांनी स्वामींचं मठ बांधलं. परिसर अतिशय सुंदर आहे आणि त्यांनी इथे इतके अभ्यास आहेत की त्यांनी त्या स्वामींच्या मठाच्या परिसरात ग्रहांची झाडं लावली. म्हणजे हा खूप अभ्यासाचा विषय आहे. प्रत्येक 12 ग्रह आणि 12 राशी आणि ती 12 राशींची 12 झाडं आणि ते 12 राशींची झाडं असून प्रत्येक राशीच्या इथे मंत्र आहे. तर जर आपल्या राशीचा अभ्यास करून त्या ग्रहाचा अभ्यास करून जर आपण त्या झाडाखाली बसून तो जर मंत्र म्हटला तर आपल्या आयुष्यात नक्कीच सुख समृद्धी मनशांती मिळते. आणि हे अभ्यासपूर्ण आहे, काही त्याला हे नाही आहे. तर तुम्हाला दाखवतो की हा खैराचं झाड आहे आणि इथे नक्षत्र आहे, मृग नक्षत्र आहे आणि झाड खैर आहे. म्हणजे हा संपूर्ण अभ्यास विषय करून जर तुम्ही ते पाहिला तर खूपच अभ्यासाचा विषय आहे. आजूबाजूचा परिसर बघून झालेला आहे आणि वातावरण खूप शांत असल्यामुळे ज्या प्रकारे काकांनी मला सांगितलं की त्या झाडाखाली म्हणजे त्याचं नक्षत्र असतं आणि त्या नक्षत्राप्रमाणे तिथे मंत्र दिलेला आहे. तर त्या झाडाखाली बसून जर आपण त्या मंत्राचा जाप केला तर हे सायंटिफिकली प्रूव्ह आहे की आपल्याला मनशांती लाभेल. कारण आता जिथे तिथे तेच चालू आहे की सगळी सुखं आहेत पण मनाला शांती नाही आहे. तर त्यासाठी हे एक उत्तम स्थान आहे
तुम्ही जर श्रीवर्धन तालुक्यात आलात तर वडघर पांगलोलीच्या स्वामी समर्थांच्या मठाला नक्की भेट द्या. आजूबाजूला खूप सारी माकडे आहेत. त्यातलं एक माकड आम्ही आमच्या सोबत घेऊन जाणार आहोत, पिवळ्या टी शर्टवाला. जर एक दिवसासाठी येऊन तुम्हाला इथे राहायचं असेल तर राहण्याची आणि जेवणाची वगैरे अतिशय सुंदर अशी सोय आहे. काका इथे सगळं बघतात, मठी हेच सांभाळतात. त्यामुळे तुम्हाला जर येऊन इथे राहायचं असेल तर जेवणाची, चहा नाश्ता सगळा इथे मिळतो. स्वामींचं छान असं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि बऱ्यापैकी आता अंधारी होत आलेलं आहे. त्यामुळे आता आपण घरी जायला निघतो आहे. व्हिडिओ कशी वाटली हे नक्की कळवा आणि लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही मला इंस्टाग्रामवरही फॉलो करू शकता. माझं इंस्टाचा आय डी आहे हॅलो साक्षी, तर तिथेही नक्की फॉलो करा.